Good morning. Have a nice day. This is Basveshwar Kalgaonkar, and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very spiritual and very significant topic, and the topic name is why coconut have three eyes and why coconut is called as kalpavraksha. Okay, and today's video is going to very interesting. That's why don't skip the video and watch full video. Then welcome back to my channel Speak English with BK. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नारळ किंवा कोकोनट या फळाला कल्पवृक्ष का म्हणतात आणि या नारळाला तीन डोळे का असतात याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होण्यास मदत होईल. ओके, एक्सक्यूज मी. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी देवादिदेव, देवांचेही देव महादेवजी आणि सुखकर्ता दुःखहर्ता गौरीनंदन म्हणजेच गणेशजी यांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करणार आहोत. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, या सृष्टीचे सर्वेसर्वा त्रिखंडाचे स्वामी, देवांचेही देव असणारे शंकरजी आणि सुखकर्ता दुःखहर्ता संकटाला धावून येणारा पार्वतीचा पुत्र गौरीनंदन म्हणजेच गणेशजी या दोघांना वंदन करून आणि आजचा व्हिडिओ आपला जो विषय आहे तो विषय चांगल्या पद्धतीनं सांगण्यासाठी या दोघांचेही आशीर्वाद आपण घेतलेले आहेत. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. ओके, तर नारळाला तीन डोळे असतात. कोकोनट हॅव थ्री आईज and why coconut is called as kalpavruksha. Today's topic is why coconut have three eyes and why coconut fruit is called as kalpavruksha. ओके, म्हणजेच नारळाला तीन डोळे का असतात आणि नारळ ह्या फळाला कल्पवृक्ष, पृथ्वीवरचा कल्पवृक्ष म्हणून का ओळखले जाते याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज सर्वांनी पूर्णतः व्हिडिओ पहा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get bell icon. You just press that bell icon and you have four options. You can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. Then start today's topic. Why coconut have three eyes and why coconut fruit is called as kalpavruksha in earth. तर पृथ्वीवरील कल्पवृक्ष म्हणून नारळाची कशासाठी ख्याती आहे आणि या नारळाला तीन डोळे का असतात याची उकल आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. तर आपणाला
नारळाला 3 डोळे का असतात आणि नारळाला कल्पवृक्ष असं म्हणून का संबोधलं जातं, यासाठी एक शिवपुराणमधली स्टोरी आपणाला डिस्कस करायला लागेल. तेव्हा आपणाला नारळाला 3 डोळे का असतात आणि नारळाला कल्पवृक्ष का म्हणतात याची उकल होईल. तर आपणा सगळ्यांना माहिती आहे, शिवजी म्हणजे काय आहेत? भोळे शंकर, लगेच प्रसन्न होणारे, भक्ताच्या हाकेला धावणारे. कुणी असं नुसतं पुकारलं की शिवजी त्यांना मदत करण्यासाठी लगेच धावत येतात. इतर देवी देवता प्रसन्न होण्यासाठी अघोर तपश्चर्या करावं लागते, उपवास करावे लागते किंवा खूपच दिवस त्या वेळ लागतो. परंतु शंकरजींना प्रसन्न करण्यासाठी वेळ लागत नाही. तुम्ही अगदी धावा करून प्रेमानं किंवा अगदी कुठल्याही रूपानं शंकरजींना हाक मारली तर शंकरजी तुम्हाला कुठल्याही रूपात येऊन मदत करतात. कारण ते भोळे आहेत म्हणून नाही, तर ते आपली आई आहेत. आई, जसं आई आपला मुलगा म्हणजे गुणी असो अवगुणी असो, परंतु त्याला त्याची माया करतेच की नाही, तसं शंकरजी सर्वांवर सारखीच माया करतात आणि लगेच प्रसन्न होतात. कारण ती आपली विश्वाची आई आहेत. कारण विश्वच त्यांनी निर्माण केलेलं आहे. ही सृष्टी, गॅलेक्सीज, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. एकच ब्रह्मांड नाही आहे. समुद्राच्या कडेला जितकी वाळू आहे त्या वाळूची एक एक कण जर घेतला तर तितके ब्रह्मांड आहेत. विश्वाचा प्रसार शक्यच नाही. लाखो वर्ष जरी आपण त्याचा उकल करायचा प्रयत्न केला तरीही भगवंताची दुनिया किती मोठी आहे हे कळणार नाही. म्हणून आपण आपले हे विश्वकर्ता जे शंकरजी आहेत त्यांना शरण गेलं पाहिजे आणि आपलं जे गाऱ्हाणं आहे, दुःख आहे, सांसारिक असो, आध्यात्मिक असो, स्पिरिच्युअल असो, ते त्यांना मागितलं की ते लगेच प्रसन्न होऊन आपल्याला देतात. जसं आई काही भोळी नसते, परंतु लेकरांना भरपूर खावं म्हणून आई अगदी लेकरानं 2-3 जरी चपाती किंवा पोळी खाल्ल्या तरी ती काय म्हणते, एकच खाल्लीस की रे राजा, अजून घे, अजून घे. आईला काय कळत नाही का किती खाल्लेत, पण मोजत नाही. कारण तिच्या लेकरावर तिचं प्रेम माया असते. म्हणून तिनं काय म्हणते, गिनती नाही आती मेरी माँ को, 4 चपाती भी खाया तो बोलती है दोष खाया. याच्या मागं तिची वेडी किंवा भोळी माया असते की आपल्या मुलानं भरपूर खावं. तसं शंकरजी भरून आपल्या या सृष्टीवर माया करतात. सृष्टीवरील पूर्ण प्राणीमात्रावर माया करतात. मग ते मनुष्य प्राणी असोत, जनावरे असोत, पक्षी असोत, पशु असोत, सगळ्यावर सारखी माया करतात. म्हणून शंकरजी भोळे नसताना सुद्धा भोळेपणाचं सोंग घेतात. भोळे अजिबात नसतात. परंतु याच्यासाठी एक कथा ऐकायला लागेल. एक आई आणि एक मुलगा असतो. मुलगा ग्रॅज्युएशन झालेला असतो. मग आईला काही इंग्लिश वगैरे येत नसते. मग तो म्हणतो की मला जरा मम्मी बाहेर जायचं आहे. मग आई म्हणते, कुठं जायचं आहे? तर मित्राकडे. त्याच्या आईला ॲडमिट केले. मग ॲडमिट शब्द आईला माहीत नसतो. मग तो उदास असतो मुलगा, खूप उदास बसलेला असतो. मग आई म्हणते, काय झाले रे राजा? तर त्यावेळेला तो काहीच बोलत नाही. थोड्या वेळाने त्याला एक फोन होतो आणि तो त्याच्या मित्राचा फोन आलेला असतो आणि त्याची आई ॲडमिट आहे असं वगैरे वगैरे. मग आई म्हणते, काय काय झालं? तर तो म्हणतो, मी जरा बाहेर जाऊन येतो आणि मित्राची आईला ॲडमिट केले. मग आई मुद्दाम म्हणून काय म्हणते, मिरगीट केले? मिरगीट म्हणजे? मग मुलगा म्हणतो, अगं मिरगीट नाही, ॲडमिट केले. तर असं खोटं खोटं तिला पण हे कॉमन शब्द ॲडमिट वगैरे येत असतात आईला सुद्धा. परंतु आई मुद्दाम मिरगीट केले असं तसं म्हणते, जेणेकरून आपला मुलगा हसावा, आपल्या ह्या भोळेपणावर हसावा आणि तो खुश व्हावा आणि त्याच्या मनातलं दुःख टेन्शन जावं, हा उद्देश असतो आईचा. आई भोळी वगैरे नसते, आई हुशार असते. तर तसंच शंकरजी हे भोळे नाहीत, परंतु भोळेपणाचं सोंग घेतात कारण आपल्या भक्तांना खुश करण्यासाठी. तर त्या शंकरजी भोळे त्याप्रमाणे भोळ्या असल्यासारखं लगेच प्रसन्न होतात. मग एकदा काय झालं, शिवपुराणातील कथा आहे. भस्मासूर नावाचा दैत्य होता. भस्मासूर नावाचा दैत्य होता. वन्स अपॉन अ टाइम देर वॉज अ विकेड डेव्हिल नेम्ड भस्मासुरा. एकदा काय झालं की भस्मासूर नावाचा तो राक्षस होता. शिवपुराणामधली कथा आहे. ही प्रे लॉर्ड शिवा. त्यानं ही स्टार्टेड प्रेइंग लॉर्ड शिवा. त्यानं
शिवाची म्हणजे महादेवांची भक्ती करायला सुरुवात केलेली आहे. दररोज तो महादेवाची भक्ती करायला लागला, उपवास करायला लागला, तपश्चर्या करायला लागला आणि शंकरजींना आवडतं जे भस्म आहे ते भस्म स्मशानभूमीत जाऊन स्मशानातले जे पवित्र आत्मे मेलेले आहेत आणि त्यांची जाळल्यानंतर जी राख पडली जाते आणि ती राख म्हणजेच महादेवजींचं प्रिय भस्म. तर तिथली तर जो एखादा तो शोध घ्यायचा भस्मासूर की या गावात कोणी मेलंय का पुण्यात्मा, आणि त्याला जाळल्यानंतर त्याच्या राख आणून तो शंकरजीच्या पिंडीवर वाहायचा. म्हणजे अशा प्रकारे त्याने सेवा चालू केलेली आहे शंकरजीची. त्यामुळं शंकरजी खूप प्रसन्न झालेले आहेत. त्यांना जे आवडीचं भस्म आहे त्यांच्या, तो हा भस्मासूर दररोज येतोय. आणि भस्मासूर हा राक्षस होता, मनुष्य नव्हता, तरी सुद्धा शंकरजींनी त्यालाही तेवढंच प्रेम केलेलं आहे. कारण मी मगाशीच म्हटलेलं, आईला सगळी लेकरं सारखी असतात. समजा एखादा गुंड मवाली जरी असला तिच्या पोटाला आला तरीही ती त्याची मायाच करते, प्रेमच करते. म्हणजे स्कॉलर विद्यार्थी हुशारच असावा असं आईचं इच्छा असते. परंतु योगायोगानं तिच्या पोटाला साप जरी आला तरी त्या सापालाही आईही दूध पाजणारच. भले तो डसणारा असतो परंतु आईची माया. तसं शंकरजी आपल्या विश्वाची आई आहेत, जगत जननी आहेत. वडील पण तेच आहेत, आई पण तेच आहेत, हे सगळं विश्वकर्तेच तेच आहेत. त्यामुळं भक्तावर त्या सारख्या मायेनं प्रेम करतात. तर मग भस्मासुराला प्रसन्न झाले शंकरजी आणि म्हटले, तुला काय जे मागायचे ते माग. मग भस्मासूर दैत्य होता आणि हुशार होता. मग त्यानं त्याच्या हुशारीचा कसा फायदा करून घेतला की म्हटला, शंकरजी मला असं वरदान द्या की माझा हात ज्याच्या मस्तकावर मी ठेवील तो खलास झाला पाहिजे, म्हणजे मेला पाहिजे. मी ज्याच्या ज्याच्या मस्तकावर हात ठेवील तो तिथंच जळून भस्म झाला पाहिजे. मग शंकरजीने ठीक आहे म्हटले, कारण भोळे होते. आपण काय आशीर्वाद द्याला, माझा हा तर दैत्य आहे आणि दैत्य आधीच मरकट, त्यात दारू पाजली, त्यात विंचू चावला. तसं दैत्य आहे, अगोदर दुष्ट दैत्य आहे. मग ह्याला जर हे वरदान मिळाल्यावर सगळे मानवजात खलास करेल की, याचा विचार सुद्धा शंकराने केला नाही. कारण शंकरजींना कसं जे मागल ते द्यायचे. अगदी पार्वती जरी मागितली शंकरांना तरी ते द्यायचेच. तर तसं ह्या भस्मासुराला शंकरांनी हे दिलेलं आहे वरदान की ज्याच्या मस्तकावर तू हात ठेवशील तो जळून खाक होईल. मग भस्मासुराला लगे पुन्हा पावर आलेले आहे काही दिवसानंतर. तू दररोज भस्म पण शंकरजी काय म्हणले, तू जसं आत्ता मला भस्म आणून देतोस, एक पवित्र आत्मा जो मेलेला आहे आणि तो जाळल्यानंतर त्याची जी राख पडते ती राख मला आणून जसं आत्ता वाहतोस, अर्पण करतोस, तसं तू दररोज कंटिन्यू मला द्यायची. हो म्हटला भस्मासूर आणि तो त्या पद्धतीने देत बी आहे. परंतु त्यानंतर त्याला गर्व आला, मी ज्याच्या बी हातावर मस्तकावर हात ठेवील तो खलास होणार. म्हणजे त्याच्या अंगात मगरुरी आलेले आणि मग जिकडे तिकडे तो आपले शत्रू किंवा त्याला नको वाटणाऱ्या माणसाला तो असं त्याच्या मस्तकावर हात ठेवू लागला आणि त्यानं खलास करू लागला. म्हणजे त्याला उन्माद आला त्याच्या सत्तेच्या, त्याच्या पावरचा त्यानं गैरवापर करायला लागला. देवानी वरदान जरी दिलं तर ते भजून खाल्लं पाहिजे. आता आपणाला सुद्धा देव ऐश्वर्य देतो एखाद्या प्रसन्न झाल्यावर. म्हणून आपण जर उन्माद केला, मस्ती केली तर ऐश्वर्य टिकत नाही बघा, लक्ष्मी टिकत नाही. तर भजून खाल्ली पाहिजे. माजुरेपणा जर केला तर लक्ष्मी टिकत नाही. असं म्हणतात की गरिबी आल्यावर लाजू नये आणि श्रीमंती आल्यावर माजू नये. तर त्याप्रमाणे मग हा भस्मासूर दररोज त्याचे विरोधक म्हणा किंवा त्याला ज्याला मारायचं आहे तो मारत सुटलेला आहे. त्यानं नंगा नाच चालू केलेला आहे जिकडे तिकडं. मग तिथं नारदजी आले. नारदांना आता हे सगळं पाहावं ना, आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हा मदत राक्षस खूप उन्माद माजलेला आहे. म्हणून नारदजी येतात आणि म्हणतात, अरे भस्मासूर, हे दररोज तू जे भस्म घेऊन जातो शंकराला, दररोज तुला किती रे कष्ट पडत असतील. म्हणजे कळ लावायला आले ते. नारद म्हटले की कळ लावणार, कारण पुढल्या घटना घडायच्या असतात ना, घडवायच्या असतात. मग ते म्हणतात, होय नारदजी मला कंटाळा आला म्हणला. मग तुझ्याकडे वरदान आहे की म्हणतं. नारद म्हणतात, तुझ्याकडे एक वरदान आहे ना की तू ज्याच्यावर डोक्यावर हात ठेवशील तर जागी भस्म होणार. मग तू असं कर, शंकरजीच्या मागं जा, पाठीमागं उभार गुपचूप आणि शंकरजीच्या डोक्यावर हात ठेव, म्हणजे शंकरजी जळून खाक होतील. मग अगं तुला दररोज हे भस्म वगैरे द्यायला लागणार नाही. म्हणजे ना रहेगा बाज ना रहेगी बासुरी. म्हणजे गुरुची विद्या गुरुवरच उलटवायला लावत आहेत. परंतु शंकरजी मरतील का? शक्य आहे का? ते विश्वाचे आहेत.
परंतु नारदाने त्याच्या कानात तसा मंत्र, जसा मंथरेनं कैकेच्या कानात मंत्र फुकला होता, अगं वेडी आहेस का काय, तो राम हा तुझ्या सवतीचा मुलगा आहे आणि तू त्याला राज्याभिषेक करायला तयार होतेस. म्हणून तिच्या मनात विष पेरलं आणि रामाला वनवासाला जायला लावलं. कुणी? मंथरेनं. मंथरा नावाची दासी होती कैकेयीची. परंतु कैकेयी रामाची खूप माया वगैरे करायची, परंतु मंथरेच्या सांगण्यावरनं तिच्या मनात विकल्प सोडला. कुणी? मंथरेनं. तसा ह्या भस्मासुराच्या कानात नारदजींनी विकल्प सोडलेला आहे. मग त्याप्रमाणे तो लपत छपत शंकरजीच्या पाठीमागे गेला. आता शंकरजीच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि शंकरजींनाच भस्म करायचा, असं आपल्या भोलेनाथांना वाटलेलं आहे त्याला. परंतु भोलेनाथ आहेत ते, मनात जरी विचार आला तरी त्यांना तिथं समजतं. हे सगळ्या घटना त्यांनीच घडवलेल्या असतात, नारदजीला पाठवणं वगैरे वगैरे लीला आहेत. मग शंकरजी तर हुशार होते. मग शंकरजी पळायला लागले, म्हणजे त्याच्यापासून बचाव करायला लागले थोडक्यात त्याला. कारण त्याच्यानं हात ठेवला की म्हणजे भस्म होतात ना. वरदान स्वतःच दिलेलं होतं, पण ते स्वतःवर पण लागू होणार की नाही. मग विष्णूजींनी काय केलेलं आहे, मोहिनीचं रूप घेतलेलं आहे. एक सुंदर अशी स्त्री, रंभा, उर्वशी, तिलोत्तमा, तिच्या पुढे फिक्या पडत, म्हणजे आत्ताच्या काळात जे फिल्मी हिरोईनी आहेत, उदाहरणार्थ माधुरी दीक्षित असेल किंवा कॅटरीना कैफ असेल किंवा तब्बू असेल किंवा सनी लिओन असेल, तर ह्या जितक्या हिरोईनी आपल्याला सुंदर दिसतात तसं, किंवा जुन्या काळातली जयाप्रदा असेल, रेखा असेल, तसं इतकं सुंदर रूप. मग श्रीकृष्ण मोहिनीचं रूप घेतले देवाने, म्हणलं ते तर किती सुंदर असेल, मोहिनीत झालेले आहेत. एखाद्या रंभा उर्वशी सुद्धा तिच्या पुढे फिक्या पडत. रंभा, उर्वशी, तिलोत्तमा ह्या इंद्राच्या दरबारामधल्या नृत्य करणाऱ्या वारांगणा आहेत, ज्या नृत्य करत असतात इंद्राच्या दरबारात, त्यांना वारांगणा म्हणतात त्या काळात. आणि आत्ता जसे आपण फिल्मी सिटीतले ह्या वारांगणा आहेत, आत्ताची नावं घेतली, कॅटरीना कैफ झालं, माधुरी दीक्षित झालं, किंवा हे सनी लिओन झालं, किंवा तब्बू झालं, किंवा ऐश्वर्या राय झालं, ह्या आत्ताच्या वारांगणा आहेत नृत्य करणाऱ्या. आपल्याला रिझवतात का नाही? मग आपण बी आपल्या जवळची 500-500ची नोट खर्चून पिक्चरचं तिकीट, ब्लॅकनं तिकीट काढतो आणि ऐश्वर्याचं पिक्चर बघतो. तसं तर इतकं सुंदर रूप बनवलेलं आहे. मग आलेले आहेत तिथं भस्मासुरापुढं. मग भस्मासुरानं तिचं ते मोहिनीचं रूप बघितलं की तो पागल झालेला आहे. म्हणजे हिला कसंही करून मिळवायचं आणि आपली पत्नी करून पट्टराणी करून घ्यायचं असं त्याला वाटायला लागलं. आणि तो राक्षस होता, राजा होता, ताकद पण होती. मग तिनं त्या मोहिनीला म्हटला भस्मासूर, मी तुला माझ्या राजाची राणी करतो, पूर्ण राजाची, राज्य जे एवढं आहे त्याची, तू माझी सोबत लग्न करशील का? आय एम इन लव, मी तुझ्या प्रेमात पडलेला आहे. म्हणून त्यानं प्रपोज केलेला आहे. कोणाला? मोहिनीला. आणि तिचं रूप बघून म्हणतो, जस्ट वाव, सिम्पली ब्युटिफुल. इतकी म्हणजे तुझी सौंदर्य आहे की जस्ट वाव, तुझी यापुढे शब्दच नाहीत की काय अप्रतिम सौंदर्य, अमेझिंग, असं तो म्हणायला लागलेला आहे. पागल झालेला आहे तिच्या पुढे, तिच्या सौंदर्यापुढं. आणि कोण होती? कृष्ण होते, साक्षात मोहिनीचं रूप घेऊन. तर आपल्याकडे गवळण आहे बघा, होळीचं सोंग घेऊन लावू नको लाडी गोडी, रंग नको टाकू माझी भिजल कोरी साडी, होलीचं सोंग घेऊन. तर असं एक गवळण आहे की असं सोंग घेऊन मला लाडी गोडी लावू नको, रंग टाकू नको, तसं. तर मग तिनं अट टाकली मोहिनीनं, मी जसं नृत्य करते, मी जशा नृत्याच्या अदा करते, म्हणजे नाच मी ज्या प्रकारे डान्स करेन तसं तूही केलास तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. म्हणजे विष्णूच आहेत ना ते मोहिनीच्या रूपात. मग तिनं डान्स करायला सुरू करते. अगोदर आपल्या कमरेवर हात देते डान्स करत करत, असा कमरेवर. मग हा बी कमरेवर हात देतो. पुन्हा हात तिनं डान्स करत करत आपल्या खांद्यावर हात असे करते. मग हा बी खांद्यावर हात करतो. आणि मग त्याच्या नकळत डान्स करत करत आपला हात तिनं आपल्या मस्तकावर ठेवते, असे दोन्ही हात. मग हा बी भस्मासूर पण डान्स करत, तिनं सांगितलं होतं ना मी करल तसं करायचं.
मग ती त्याच्या लक्षात येत नाही की आपला हात आपण मस्तकावर ठेवल्यामुळे आपण भस्म होणार आहोत. तो तसाच ठेवतो, मोहिनीने जसं ठेवला तसा. असा ठेवला की भस्मासूर तिथं जळून खाक झालेला आहे. म्हणजे त्याचीच विद्या त्याला बाधलेली आहे. आणि अशा रीतीनं हुशारी करून विष्णूजींनी भस्मासुराचा वध केलेला आहे. कारण तो माजला होता. कशामुळं? त्याला वरदान शंकरांनी दिलते ना भोलेनाथाने, की ज्याच्या मस्तकावर तो हात ठेवशील तो जागीच खलास होणार म्हणून. तर त्या पद्धतीनं भस्मासुराचा वध झालेला. मग हे सगळ्या विधी होत असताना शंकरजी पळत होते. जर सापडले असते शंकरजीला तर शंकरजीच्या ह्याच्यावरच ठेवला असता हात. म्हणून शंकरजी नारळामध्ये लपून बसले होते. नारळ होता तिथं, नारळाचं झाड, आणि ते एका नारळामध्ये लपून बसले होते. नारळाचं जे फळ आहे त्यामध्ये बसले होते. त्यामुळं नारळाच्या फळाला 3 डोळे असतात. जसं शंकरजींना 3 डोळे असतात, त्रिदेव म्हणतात की नाही, लॉर्ड शंकरजी हॅव 3 आईज. आपणाला सुद्धा 3 डोळे असतात, परंतु मनुष्य रूपाला 2च डोळे दिसतात. आणि तिसरा जो ज्ञानाचा डोळा आहे तो दिसत नाही, परंतु तो असतो. आणि तो ज्ञानाचा डोळा कुठं असतो? 2 भुवईच्या मध्ये, ज्याला थर्ड आय म्हटलं जातं आध्यात्मिक भाषेत, थर्ड आय. आणि ज्यांचा थर्ड आय ओपन झालेला आहे त्याला पूर्ण त्रिकाल ज्ञानाचं ज्ञान होतं, त्रिकालाचं ज्ञान होतं. म्हणजे भूत भविष्य वर्तमान सगळं त्याला कळायला लागतं. जसं महाभारतातला संजय होता, त्याला दूरदृष्टी होती बघा, सगळं कळायचं त्याला, तसं त्याला दृष्टी येते त्या थर्ड आय उघडल्यावर. मग हे शंकरजी नारळामध्ये बसून हे सगळी लीला पाहत होते. तो डान्स करत होता, मोहिनी हातवारे करत होती, वेगवेगळ्या पद्धतीच्या अदा करत होती. आता तिनं किती अदा केल्या असतील? डान्सचे किती प्रकार आहेत? क्लासिकल डान्स आहे, कंटेम्पररी आहे, वेस्टर्न आहे, फोक डान्स आहे, शिवाय साल्सा डान्स आहे. असे अनेक प्रकारचे डान्स आहेत. तर ती तर देव होते, मग त्याला सगळ्या प्रकारे येणार की नाही? त्याने सगळ्या प्रकारचे अदा करून ह्याला नुसतं घायल केलेलं आहे भस्मासुराला. आणि तिनं काय टाकली ते, मी जसं करीन तसं तूही करायचंस. मग त्यानं डान्स करत करत मोहिनी कमरेवर हात ठेवते, मग भस्मासूर पण आपल्या कमरेवर हात ठेवतो. डान्स करत करत मोहिनी आपल्या खांद्यावरती हात ठेवते. त्याप्रमाणे हा भस्मासूर प्रेमात धुंद झालेला. म्हणजे प्रेमात माणूस वेडा होतो म्हणतात ते असंच, किंवा आंधळा होतो म्हणतात ते असंच. जसं भस्मासूर आंधळा झालता, कारण प्रेम ही गोष्टच तशी आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती म्हणे विश्वामित्रानं, परंतु ती त्या मेनकेला पाहिलं. मेनका ही जी देवांगना किंवा इंद्राच्या दरबारातली नृत्य करणारी वारंगना होती, तिला पाहिल्यावर तिनं तिचा डान्स बघून विश्वामित्राचं 60,000 वर्ष तपश्चर्या विसरून गेले आणि स्वतःवरचा ताबा विसरून ते मोहिनीच्या मागे पळत गेलेले. इतकी कला देवानं स्त्रीच्या अंगात दिलेले, 64 कला दिलेल्या आहेत. मग ती रडेल, रुसेल, हसेल, काही यादा करेल आणि आपल्याला जी गोष्ट आहे ती प्राप्त करून घेईल तिच्या पतीकडून. मग उगाचच बोलणार नाही लटकच. मग तिने म्हणणार काय झालं घरी आल्या तर गप्पच. अगं काय झालं विचारतोय ना मी तुला, काय झालं, तरी गप्पच राहणार. आणखी एकदा विचारलं तर नाही म्हणे, मला तुमच्याशी बोलायचंच नाही. मग त्याने म्हणे काय झाले तरी काय सांग. अहो सगळ्यांची खरेदी झाली, दिवाळी आले आणि तुम्ही माझ्यासाठी काय खरेदी केलं का? एखादा दागिना किंवा एखादा भरजरी शालू वगैरे. मग असं सांग ना म्हटलं त्याने. पण ती तशीच सांगणार, थोडीच आडेवेडे घेऊन तिच्या पद्धतीनं ती सांगणार स्त्री, कारण तिच्याकडे त्या कला असतात. आणि नाही घेतली तर रुसणार, झोपणार, मी तुमच्याशी कट्टी बोलणारच नाही, किंवा टाळल्याने इग्नोर केल्याने करणार. तर अशा पद्धतीने त्यांना कला दिलेल्या आहेत. तशा सगळ्या कला मोहिनीनं वापरलेल्या आहेत आणि तिचे हात खांद्यावर नेलेले आहेत डान्स करत करत, आणि शेवटी मस्तकावर नेलेले आहेत डान्स करत करत. भस्मासूर विसरून गेला की आपला हात जर मस्तकावर गेला तर आपण स्वतः जळून खाक होणार. आणि मग भस्मासूरनी डान्स करत करत मोहिनीनं जसे डोक्यावर हात ठेवले तसे त्यांनी पण असे डोक्यावर हात ठेवले नाही, तो फसला, जळून खाक झालेला आहे भस्मासूर. म्हणून गर्व नाही केला पाहिजे. विद्येचा असो, धनाचा असो, संपत्तीचा असो, रूपाचा असो, सौंदर्याचा असो. सौंदर्याचा सुद्धा गर्व करायला नाही पाहिजे बा. एक स्त्री इतकी सौंदर्यवान होती, इतकी सौंदर्यवान होती की विचारूच नको. तिला खूप गर्व होता. ती इतर स्त्रियांना तुच्छ लेखाची, किंवा ती जगात माझ्यासारखं कुणी सौंदर्यवानच नाही असं वाटायचं तिला. आणि मग घरात किरकोळ एकदा भांडण, आणि राग तर नाकाच्या शेंड्याला होता.
मग एकदा काय होतं, नियतीला पण ते पाहवलं नाही तिचा गर्व, म्हणजे अभिमान गर्व आलेला. आणि त्यांच्या नवऱ्या बायकोची इतकं भांडण होते आणि तिनं रागिष्ट असते. नवरा बाहेर गेला की सगळं रॉकेल अंगावर ओतून घेते आणि पेटवून घेते. आणि मग तितक्यात ते जाळ लागल्यावर सगळेजण विझवून तिला वाचवतात. तिनं बराच खर्च केल्यावर वाचतेही, परंतु इतकी कुरूप होते पुन्हा ते सगळा गळा वगैरे चिकटलेला, तोंड काळं विद्रूप सगळं. मग विष्णूजींना लक्ष्मी म्हणते, का हो तुम्ही इतकं सौंदर्य त्या स्त्रीला दिलं आणि शेवटी तिला इतकं कुरूप बनवलं. मग त्यावेळेला फ्लॅशबॅकमध्ये विष्णूजी नेतात आणि लक्ष्मीला सांगतात, बघ ज्या वेळेला हिच्याकडं सौंदर्य होतं तेव्हा इतर स्त्रियांना किती ती हिणवून बोलायची, तू काळी आहेस, तू अशी आहेस, टाकून बोलायची, अपमान करायची. हे सगळी कृती केलेली त्यांनी लक्ष्मीजींना दाखवली. म्हणून मी हिला अशीच तिच्याच हातानं तिला कुरूप करून टाकलेलं आहे. म्हणे तिला राग आला आणि तिनं जाळून घेतलं आणि कुरूप झाली. तर तिचं कर्माचं फळ म्हणून कर्म जे आपण करतो ते बुमऱ्याहून आपल्याकडे येतं बघा. म्हणून असं म्हटलं जातं की ये फल कर्मों की खेती है, जो बोएगा वो काटेगा, ये फल कर्मों की खेती है. नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है. नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है. जो बोएगा वो काटेगा, ये फल कर्मों की खेती है. म्हणजे आपण जे पेरू ते उगवणार. ॲज यू सॉ सो यू रिप. म्हणजे तुम्ही जे पेराल ते उगवणार आहे. मग चांगलं पेरलं कर्म तर चांगलं फळ मिळणार, वाईट पेरलं तर वाईट फळ. इथंच पहिलं आजोबाचं केलेलं पाप नाताला वगैरे फेडायला लागायचं, परंतु आत्ता भगवंताने असे डिस्क घातलेले आहे प्रत्येकाच्या मेंदूत, तू कर आणि तूच भर. म्हणजे ज्यानं पाप केले त्यालाच त्याच्याच डोक्यावर. पहिलं कसं होतं, वडील किंवा त्याच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी जे पाप केले ते त्याच्या 4थ्या पिढीला 5व्या पिढीला वगैरे फेडायला यायचं. परंतु आता काय केलेलं आहे भगवंतांनी, तसं नाही म्हणे, जो करेल तो भरेल, लाईक दिस. तर अशा रीतीनं मग आपल्याला आज कळलं का की शंकर त्यामध्ये जाऊन बसल्यामुळे त्या नारळाला 3 डोळे असतात. जसे शंकरजींना पण 3 डोळे आहेत ना, त्रिदेव म्हणतात की नाही शंकरजींना, म्हणून नारळाला 3 डोळे असतात. आता राहिला प्रश्न कोणता आपला, तर व्हाय कोकोनट इज कॉल्ड ॲज कल्पवृक्षा. तर नारळाला कल्पवृक्ष म्हणून का म्हणतात, तर त्याचं कारण हे आहे की साक्षात भगवंत ना एक 10 मिनिटं किंवा 5 मिनिटासाठी तरी तिथे बसले होते लपून शंकरजी नारळामध्ये. आणि त्या नारळाच्या त्या एक डोळा बाजूला करून त्यातून ते पाहत होते सगळं. हे विष्णू जे काय झालं ते मोहिनी डान्स करत होती आणि भस्मासूर त्या पद्धतीनं करत होता आणि तो पागल झालता. प्रेमी आशिक आवारा पागल मजनू दीवाना. म्हणजे प्रेमात माणूस वेडा होते बघा. तेरी मोहब्बत ने दिल में मकाम कर दिया, मैंने भी अपना दिल जा तेरे नाम कर दिया. तर मग सुधबूद राहत नाही. मग तेरी मोहब्बत में दिल में मकान, त्याच्या प्रेमानं माझ्या हृदयामध्ये घर केलं म्हणे. त्याला जेवाची सुध राहत नाही, अभ्यासाची सुध राहत नाही, पागल होऊन जातो माणूस. म्हणून लिमिट पाहिजे कुठल्याही गोष्टीला. प्रेम असो कुठलीही गोष्ट असो, अगदी मुलावर जे आपण माया प्रेम करतो ते सुद्धा लिमिटमध्ये केलं पाहिजे. आपली माया आहे तर ती हृदयात ठेवायला पाहिजे. आपण जर त्यांचे फाजील लाड केले तर मुलं बिघडतात, मग गैरफायदा घेतात, आपला पण रिस्पेक्ट करत नाहीत मुलं नंतर. तर याचे परिणाम कारण आपणच जसं मुलांना आपण वळण लावूया, संस्कार लावू, तसं ते घडतात. म्हणून मुलांना फाजील लाड किंवा अति लाड सुद्धा करणं डेंजर आहे. इट इज डेंजर. लाड करावे पण मर्यादित, किंवा जे गरजेपुरतेच पैसे त्याला दिले पाहिजे मुलाच्या हातात. नाहीतर मग मुलांना मग वाईट संगती लागतील आणि संगतीचा फार परिणाम होतो. आणि विशेषतः टीनएजर्स जे आहेत 13 to 19 म्हणजे 13 वय ते 19 वर्षापर्यंत मुलं बिघडण्याचं किंवा सुधारण्याचं हे वय असतं, फार सेन्सिटिव्ह वय असतं.
तर अशा वयात आईवडिलांनी जातीनं लक्ष दिलं पाहिजे. विशेषतः मुलगी असेल तर आईनं लक्ष दिलं पाहिजे आणि मुलगा असेल तर वडिलांनी लक्ष दिले पाहिजे. कारण मॅन इज नोन बाय हिज कंपॅनियन. तो ज्या ग्रुपमध्ये राहतो त्याच्यावरनं माणसाची पारख केली जाते. म्हणून तो आपला मुलगा चांगल्या मित्रांच्याच संगतीत आहे ना, त्याला वाईट तर संगती लागलेली नाही ना, तो बाहेर जाऊन काय व्यसन वगैरे तर करत नाही ना, ह्या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. तरच मुलावर संस्कार होणार आणि मग त्यांचं भवितव्य घडणार. ठीक आहे. तर मग साक्षात भगवंत त्या कोकोनट नारळामध्ये थोड्या वेळासाठी कोणा लपून बसले होते. भगवंताचा स्पर्श परिस्पर्श झाला होता. जसा परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की त्याचं सोनं होतं असं म्हटलं जातं. आता हे तर साक्षात ज्यानं विश्वच निर्माण केलेलं आहे, विश्वकर्ता शंकरजी, ते इथं नारळाचा इथं बसले होते थोड्या वेळासाठी का होईना. त्या संपर्कात आल्यामुळं नारळ ह्या वृक्षाला कल्पवृक्ष असे या फळाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते. नारळाला पृथ्वीवरचा कल्पवृक्ष. म्हणून आज आपण कुठल्याही शुभ कार्यात नारळ फोडून किंवा नारळ वाहून आपण हा कल्पवृक्ष एकमेकांना देऊन शुभ कार्य आपलं करत असतो. आणि असं म्हटलं जातं की शंकरजींना कधीही नारळ फोडायचा नसतो, तर शंकरजीला नारळ वाहायचं असतं. कारण नारळ हे शंकरजीचंच रूप आहे, महादेवाचंच रूप आहे. मग महादेवांना आपण फोडणार का? नाही. म्हणून शंकरजीच्या पिंडी समोर किंवा मंदिरामध्ये कधीही नारळ फोडायचा नाही, तर पूर्ण जसंच तसं व्हायचा. अंडरस्टँड? सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हाय कोकोनट हॅव 3 आईज अँड व्हाय कोकोनट फ्रूट इज कॉल्ड ॲज कल्पवृक्षा इन अर्थ. म्हणजे पृथ्वीवरचा कल्पवृक्ष का म्हणतात नारळाला, आणि नारळाला तीन डोळे का असतात, हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक व्हेरी वेल. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you like my video, then make it like, share it, and give your best comments. And guys, if you are new in my channel, and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. You have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay? I hope all of you guys understand today's topic very well. Okay? And guys, if you like my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.